आजच्या आपल्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राची मुलूक मैदान तोप की ज्यांना आपण रोज टीव्ही मध्ये बघण्याच्यासाठी उत्सुक असतो असे आदरणीय राऊत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे गेल्या वर्ष 2 वर्षापासून मित्र झालेले सावंत साहेब, ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, ते या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश नाना चौधरी साहेब, शिवसेनेचे जिल्ह्याचे उपनेते आणि या तालुक्याचे नेते आदरणीय गुलाबरावजी वाघ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र उद्योगपती आदरणीय लकी अण्णा, आणखी एक आपल्याकडे असलेली मुलूक मैदान तोप रमेश आबा, माजी नगराध्यक्ष निलेश आबा, काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर व्ही डी पाटील साहेब, शिवसेनेच्या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष महानंदाताई, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष वाघताई, या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष दीपकजी वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जिल्ह्याचे राजेंद्रजी चौधरी, शिवसेनेच्या नेत्या आदरणीय जना अक्का कनखरेताई, ज्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं, ते राज साळवेजी, शिवसेनेचे तालुक्याचे अध्यक्ष जयदीप बापू, राष्ट्रवादीचे नेते रविदादा, मोहन नाना, तालुक्याचे अध्यक्ष धनराज माळी सर, जळगाव तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बापू व परदेशी, आमचे नगरसेवक हाजी साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट माळी साहेब, महिला आघाडीच्या रेखाताई, आमचे पाळदीचे आणि या तालुक्याचे ज्येष्ठ नेते माननीय दिलीप बापू, व्यासपीठावर उपस्थित असलेले विष्णुभाऊ बंगाळे, भाऊसाहेबजी सोनवणे, नानाभाऊ सोनवणे, ज्यांनी नुकताच शिवसेनेमधून प्रवेश केला. साहेब शिवसेनेमध्ये जिल्ह्याचे उपप्रमुख होते, तालुका प्रमुख आणि जिल्ह्याचे पदाधिकारी असताना त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, कंटाळून गद्दार गटातून. व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र दीपक भाऊ सोनवणे, डॉक्टर नितीन पाटील, आणि ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं अगोदरच जानकीराम आबा, शिके आबा पाटील, वाल्मिक मामा, उबाटाचे आपले शहराचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, मोठी संख्या आहे. वेळ जास्त जाईल साहेबांना बोलायचं म्हणून मी त्यांचा आदर करून या ठिकाणी स्वागत करतो. आणि या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, जळगाव ग्रामीण मतदारसंघातून आलेली सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि उपस्थित मित्र, काल सभा झाली. साहेब इथं माननीय मुख्यमंत्री साहेब आलेले होते. परवा पवार साहेबांची सभा होती आणि सभा पवार साहेबांची होणार होती, म्हणून आता आपण काहीतरी केलं पाहिजे
याच्यासाठी ताबडतोबीनं मुख्यमंत्र्यांना यावं लागलं. म्हणे ते आले कसे माहिती नाही आणि रेल्वेने परत गेले. आणि आता मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं बोललं सगळं काही झालं त्याच्यासाठी आता राऊत साहेब आलेले आहेत. धडकी भरलेली आहे मित्रो, पायाखालची वाळू सरकलेली आहे. वस्तुस्थिती आहे अण्णा, आपण खोटं बोलत नसतो कधी. बिलकुल. आणि जवळ माहीत पडणं होई बापू, जवळ माहीत पडणं होई की राऊत साहेब येणार शेत मांगी जास्त मारेली होई. आणि आज रात्री 12-1 वाजेपर्यंत झाले कार्यक्रम. दहा वर्षापासून मंत्री आहे साहेब या मतदारसंघामध्ये. मागच्या पंचवार्षिक मध्ये लोक विचारायचे की भाऊ काहीतरी काम दाखव तू, काहीतरी काम कर तू. काहीच काम करत नाही रे तू. भाऊ म्हणे मला चिड्या मारानी बंदूक देईल छे, मी काय करू, मना आत्मा काही नाही. अरे राज्यमंत्री, सहकार राज्यमंत्री होता, चिड्या मारायची बंदूक दिली म्हणे, मला काही करता येत नाही. बरं, लोकांनी समजून घेतलं, 5 वर्ष गेले, समजून घेतलं. परत मंत्रिमंडळात समावेश झाला, पाणी पुरवठा खातं मिळालं. आणि तेही मोठ्या मनाचे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी त्यांना दिलं. कारण याचा आग्रह होता केंद्रातून पण भरपूर पैसा येणार आहे आणि राज्यातून पण येणार आहे, हेच खातं पाहिजे. ठीक आहे, दिलं. पण काम करणार भाऊ. एवढं मोठं खातं दिलं, चिड्या मारायची बंदूक गेली, आता ही दुसरी मोठी तोप दिली तुला. या तोपचा वापर तर करशील की नाही साहेब? या शहराचं दुर्दैव असं आहे, चाटा मारणारे चाटा मारून 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 निवडून आला 10 वर्ष पहिल्याने. दुसरे 10 वर्ष निवडून आला, 20 वर्ष आमदार आणि 10 वर्ष मंत्री साहेब. आमच्या मतदारसंघाचा विकास बघून घ्या. या शहराचं दुर्दैव असं आहे, प्यायला पाणी नाही. पाणीवाला बाबा म्हणतो स्वतःला, ती उपाधी स्वतःच लावून घेतली, मी पाणीवाला बाबा आहे म्हणे. अरे केव्हा म्हणशील, केव्हा म्हणशील पाणीवाला बाबा? तू 24 तास पाणी दे लोकांना, रोज पाणी दे, चांगलं पाणी दे, शुद्ध पाणी दे. पण त्याच्या उलट आहे, या धरणगाव शहरामध्ये साहेब 25-25 दिवस पाणी येत नव्हतं आतापर्यंत. आता म्हटलं कुठेतरी 20-22 दिवसावर आलेलं आहे. मी परवा इथं आलो होतो, निलेश आबा आणि आम्ही सकाळी सकाळी कोटावरच आलो होतो. आम्ही काहीतरी पूजनचा कार्यक्रम होता, वही पूजनाचा कार्यक्रम होता. काल भैरव मंदिराचं दर्शन आम्ही घेतलं, निलेश आबांनी आणि मी. आणि इथं 5 मिनिटात इथं काही मंडळी आम्हाला भेटली. म्हटले आप्पा 22 दिवस झालेत, म्हटले पाणी आलं नाही अजून. 22 दिवस झाले. एक व्हिडिओ आता इथं दाखवण्यात आली, काय चित्र आहे. अशुद्ध पाणी शहरामध्ये, अशुद्ध पाणी. या सगळ्या शहरातल्या लोकांना पोटाचे आजार लागलेले आहेत, पण काहीच नाही. जळगाव जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजनांची मी यादी काढली, ज्या मंजूर झालेल्या आहेत त्या, आणि त्याच्यातल्या आपल्या ग्रामीण मतदारसंघातली पण यादी घेतली. जेवढ्या योजना मंजूर केल्या 2-3 वर्षापासून, 5 वर्षापासून चालू आहेत, एक सुद्धा योजनेतून पाणी बाहेर आलेलं नाही. एक सुद्धा योजनेतून पाणी आलेलं नाही.
ललिताताईंचं स्वागत. का मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे. काही योजनांमध्ये तर ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स नाहीये तिथं पाईपलाईन टाकल्या, पाण्याच्या टाक्या बांधल्या. मध्ये एकदा नाथाभाऊंनी प्रश्न उपस्थित केला होता विधानसभेमध्ये. खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण ह्या जळगाव ग्रामीणचा जरी विचार केला फक्त, तर ह्या धरणगाव शहरामध्ये 20-25 दिवस पाणी येत नाही. नशिराबाद सारखं मोठं गाव आहे, तिथं 15-20 दिवस पाणी येत नाही. आसोदा गावाला पाणी मिळत नाही, ममुराबादला पाणी मिळत नाही, दोन्ही शिरसोलीला पाणी मिळत नाही. वैतागले लोक. काही गावांना टँकर चालले मागच्या वर्षामध्ये. काय करतात पाणी पुरवठा घेऊन. बरं, हे झालं पाणी पुरवठ्याचं. इथं उल्लेख केला कोणीतरी की बा आता ते सगळे इथं समोर लावलेले दिसत नाही त्यांचं होर्डिंग. त्या होर्डिंग वरती म्हटलेलं आहे की विकास हाच आमचा धर्म. परवा पण बोललो मी, विकास हाच आमचा धर्म. अरे कुठला विकास दाखव बाबा. साहेब, मी अंधारे ताई आल्या होत्या इथं सभेला, त्यावेळेला बोललो होतो की गुलाबराव पाटील साहेब, तुम्हाला मी चॅलेंज करतो, एक ठोस काम दाखवा आणि 1 लाख रुपये मी तुम्हाला देईल. अजून उत्तर नाही. आता आपण याला तिकडनं, मला वाटतं मसावतकडनं, आपल्या अगोदर आम्ही येत होतो. म्हणजे बघा, आज योगायोग असा की दोन्ही पुलांवरती ट्रॅफिक जाम दोन्ही बाजूने. म्हणजे इकडनं गिरणा पुलावरून जात होतो पायदीकडनं त्यांच्या गावाकडनं, तिथं 2 तासापासून ट्रॅफिक जाम होती. आम्ही म्हटलं मसावतकडनं जाऊ. मसावत उड्डाण पूल मी 12 वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन केलं होतं, कामाला सुरुवात केली होती. साहेब, अजून चाललेला आहे, पूर्ण होत नाही. आणि तो पूर्ण न झाल्यामुळे आज तिथं 2 तासापासून ट्रॅफिक जाम होती. वारे पालकमंत्री, अरे तुमच्या मतदारसंघामध्ये 2-2 तास ट्रॅफिक जाम राहते, काय बघताय तुम्ही? कसलं विजन आहे? लहान लहान तालुक्याच्या गावाला नद्यांवरती 4-4 पूल झालेले आहेत गावांना अप्रोच करण्यासाठी शहराला. इथं 1 पूल झालेला नाही. त्याच्या उलट आपलं आहे. कमी कालावधीमध्ये साहेब, इथं उल्लेख केला उड्डाण पुलाचं बांधकाम केलं रेल्वेच्या. गिरणा नदीवरचा पूल आपण बांधला, 50 किलोमीटर अंतर कमी झालं. दहीदुरा पुलाचं काम, बालकवी ठोंबरेंच्या याचं स्मारकाच्या कामाला सुरुवात केली, क्रीडा संकुलाला केली. आणि विशेष म्हणजे साहेब, ज्या गावामध्ये ते राहतात त्या गावातला रस्ता आणि डिवायडरचं काम, तिथलं एसटी स्टँडचं काम आपण केलेलं आहे. स्वतः काहीच नाही. कुठल्या आयऱ्याचं पुलाचं 3दा भूमिपूजन झालंय, म्हटलं काहीच नाही. असं आहे, हे कामं करायला वेळ पाहिजे. तुम्हाला त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते, चिकाटी ठेवावी लागते, अधिकाऱ्यांच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. यांचा पाठपुरावा वेगळ्या कामासाठी असतो, ते तुम्हाला माहिती आहे सगळं. साहेब, या शहरामध्ये टपरीवरती सट्टा आहे, दारू, अवैध व्यवसाय, त्यांच्या पायदी गावात पण या शहरात पण. रेतीचा तर इतका धुमाकूळ काही विचारू नका. स्वतःचेच वाहन आहेत, स्वतःचेच ठेके आहेत त्याच्यात. स्वतःनं पोऱ्या वाचपा का काय म्हणतायत? साहेब, दिवसा रेती वाहून आणतात, एका ठिकाणी कोपऱ्यात कुठेतरी टाकली जाते, डेपो लावतात आणि ती रेती पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी विकतात.
हे धंदे राजरोज चालू आहेत. अरे आता तुमचं आमचं लाईफ आता संपण्यात आलंय, पण पुढची पिढी बर्बाद होणार आहे. ही जी रेती उपसून टाकली ना सगळ्या नद्यांची, सगळं पर्यावरणाचा नाश झालेला मित्रो, पाणीच साठणार नाही. यस, आता याने उल्लेख केला प्रताप, पाटाचं पाणी साहेब, गिरणा नदीमध्ये डॅम मध्ये पाणी शिल्लक होतं 65%. एक रास्त अपेक्षा जनतेची काय होती की एक आवर्तन तुम्ही जास्तचे सोडा, त्याच्याने मोठ्या करोडो रुपयांचा हंगाम येणार होता साहेब. पण विजन नाही, लोकांना रवाना केलं पाणी कुठून आणू. त्या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात या सगळ्या पाण्याच्या नियोजनाचे. आणि तुम्ही जर ठरवलं असतं की एक आवर्तन आपल्याला द्यायचं आहे तर निश्चित देता आलं असतं. 3 पाणी गेले, दरगाव साळवा बघायला 1 पाणी मिळालं नाही, 2 दिवस साठी मागितलं होतं. पाहते रेड लालीला 3 पाणी गेले आणि साळवाला 1 पाणी दिलं नाही म्हणे. आता हा कुठला भेदभाव आहे. अंबनेर पाटाला पाणी यावं द्या, क्रमांक विषय असा आहे की साध्या साध्या गोष्टी सुद्धा मित्र करता आल्या. आणि पीक विम्याची काय परिस्थिती आहे या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना, 75% शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. ज्यांना मिळाला 500, 700, 1000 रुपये मिळाले. शेतकरी वैतागलाय साहेब, हैराण झालेला आहे. शेतमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, ज्वारीला भाव नाही. मस्तपैकी चाललेले स्वतःचे उद्योग, युवकांच्या हाताला रोजगार नाहीये. इथून साहेब रोज हजारो मुलं जळगावला कामासाठी जातात, उद्योग करण्यासाठी. पण एक उद्योग या शहरात येत नाही. 20 वर्ष आमदार, 10 वर्ष मंत्री असल्यावर बकाल झालेलं आहे सगळं. काहीच कामाचा नाही म्हणतो ते, म्हणता काहीच कामाचा नाही म्हणतो. आम्ही मित्र हो, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आमचे राऊत साहेब तिथे आमचे नेते असणार आहेत. आम्ही जी कामं सांगू ती कामं ते करणार आहेत. आणि ह्या शहराचा कायापालट तर होईलच, पण या मतदारसंघामध्ये उद्योग आणण्याचं काम पहिल्याने केलं जाईल. मी मंत्री असताना सर्वे पण सुरू केला होता MIDC साठी. सूतगिरणीसाठी आपण एक अकाउंट पण उघडलेलं होतं, गिरणाई सहकारी सूतगिरणी. पण प्रॉब्लेम झाला, जागा घेतलेली आहे पण प्रॉब्लेम झाला, मुदत संपली, ती कामं राहिली. विजन पाहिजे. आज युवक इथं काय चाललंय साहेब, स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणाच्या साठी वापर केला जातो. 10-10, 20-20 मुलांना बोलवतात, दारू पाजतात, मटणच्या पार्ट्या देतात, व्यसनाधीन करून राहिले. हजारो मुलं व्यसनाधीन झालेले तिथले. आणि 30-40 वर्षाच्या वयामध्ये मुलं जातात. हे उद्योग आहेत. आणि म्हणून मित्र बोलण्यासारखं खूप आहे, पण साहेबांना पण बोलायचं आहे. तुम्हाला एकच विनंती करतो, 20 तारखेला काळजी घ्या. 20 तारखेला काळजी घ्या बरं. मी परवा पण बोललो, आता दटिंगशाही सुरू झालेली आहे काही ठिकाणी. परवा पण बोललो, आमच्या प्रकाश कोळीला मारलं. सावखेड्याचा एक महेश म्हणून पोरगा आहे, सावखेड्याचा त्यांचाच समाजाचा बिचारा,
तो माझ्याकडे आलेला होता, दुसरे 4 मुलं घेऊन त्याला गावात मारलं त्यांच्या मुलांनी. नांदऱ्याच्या आरून पाडलाला दगड लागला. हे सुरू झालेलं आहे, पण याची काळजी आपण घेऊ. पण मित्र, घाबरायचं नाही, घाबरू नका. तुम्ही हिंमतबाज आहेत, घाबरले आहेत. आणि दुसरी गोष्ट, 2 नंबर चिन्ह मिळालं त्यांना. आपलं कोणतं आहे? आपलं कोणतं आहे? अरे, आणि खंबा नाही, मला माहित नाही. 23 तारखेनंतर खंबाच खंबा. 23 तारखेनंतर हा टपरीवाला परत टपरीवरच जाणार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अशा अनेक टपरीवाल्यांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, पण टपरीवाला लायकीवरच गेला. आता आपली जबाबदारी आहे की हा टपरीवाला परत या मतदारसंघात दिसता कामा नये. व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित मित्रांनो, एक तुफान इथे आलेलं दिसतंय मला. आणि हे तुफान महाविकास आघाडीचं आहे. या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि शिवसेना एकच लक्षात घ्या, गद्दारांची शिवसेना नाही. शिवसेना फक्त आपली, खुद्दारांची, निष्ठावंतांची. आणि जोपर्यंत हा ही निष्ठावंतांची फौज आपल्या पाठीशी आहे, तोपर्यंत आपली शिवसेना कोणीही चोरून घेऊ शकत नाही. अमित शाह येऊ द्या, नरेंद्र मोदी येऊ द्या, गौतम अडाणी येऊ द्या, एकनाथ शिंदे येऊ द्या, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तीच उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि तीच आपल्या सगळ्यांची शिवसेना. ज्या मतदारसंघातून आपण गुलाब आप्पा, आपले देवकर आप्पा यांना उमेदवार केलेला आहे. आता अनेकांना प्रश्न पडला, जागा शिवसेनेची 20-25 वर्ष आपण इथे लढतो आहोत, जिंकतो आहोत, मग ही जागा आपण पवार साहेबांकडे किंवा तुतारीला कशी काय सोडली, असा अनेकांना प्रश्न पडतो. या व्यासपीठावरती 3 प्रमुख लोक आमचे आहेत. निलेश चौधरी आहेत, गुलाबराव वाघ आहेत, आमचे लकी अण्णा म्हणजे लक्ष्मणराव पाटील आहेत. हे तिघेही अत्यंत मजबूत उमेदवार इथे होते लढण्यासाठी, त्या गुलाबरावला पाडण्यासाठी. पण आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं की देवकर आप्पांना त्याला पाडण्याचा अनुभव आहे. देवकर आप्पा ज्याच्याबरोबर एक कुस्ती खेळले ती त्याला जमीन पाठीला त्याच्या माती लावलेली आहे. आपण हा पैलवान परत मैदानात आणूया आणि आमच्या सगळ्या लकी अण्णा असतील, गुलाबराव वाघ असतील, आमचा निलेश चौधरी असेल, या सगळ्यांनी आम्ही ठरवलं आता ही कुस्ती आपण परत लावायची.
आणि मला खात्री आहे आमचा देवकर आप्पा जे आहेत ते मेडल ऑलिम्पिक गोल्ड मेडल किती हजार मताने निवडून देणार त्याच्यावर ठरवणार. किती हजार मताने निवडून देणार त्याच्यावर ठरणार. हा टपरीवाला विधानसभेत दिसणार नाही, अजिबात नाही. हे काय हा मतदारसंघ काय तुला राहत नाही हे लिहून ठेवा तुम्ही. उसका खेळ खतम हो गया. या राज्याचं नेतृत्व 23 तारखेनंतर फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबच करणार. एकच चेहरा आहे महाराष्ट्रामध्ये आश्वासक, आपला कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे. लाडकी बहीण आठवली आहे. आतापर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं आम्हाला बहिणी आहेत. आम्ही उगाच म्हणायचो भाषणामध्ये माझ्या बहिणींनो माझ्या मातांनो लाडकी बहीण. बरं एकनाथ शिंदेची लाडक्या बहिणी आहेत ते फडणवीसच्या लाडक्या बहिणी नाहीत बरं का. त्यांच्या लाडक्या बहिणी वेगळ्या यांच्या लाडक्या बहिणी वेगळ्या. सगळा प्रचाराचा मुद्दा आहे. 1500 रुपये दिले. 1500 रुपये. गॅसचं सिलेंडर आमच्याकडे 1400ला आहे. हा अरे हे 1500 रुपये तुम्ही देण्यापेक्षा कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या. काही गरज नाही ना 1500 रुपयाची भीक टाकण्याची आमच्या अकाउंटला खात्यावर. हा द्या ना. सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, धान्याला भाव द्या, शेतीच्या मालाला भाव द्या. आमची घरं व्यवस्थित चालतील. तुमच्या 1500 वरती आम्हाला जगण्याची वेळ येणार नाही. आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, आणा उद्योग, मुलांना नोकऱ्या द्या. नको 1500 रुपये आम्हाला. आ 1500 रुपये देता आणि रोज जाहिरात करता लाडकी बहीण लाडकी बहीण. त्याच्यामुळे परवा मुंबईमध्ये आम्ही पंचसूत्री जाहीर केली राहुल गांधींच्या उपस्थितीत, उद्धवजी वगैरे सगळे. तुम्ही 1500 देताय ठीक आहे बाबांनो, 1500 मध्ये काय चालत नाही. आमचं सरकार आलं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील. एकदम डबल. नरेंद्र मोदी म्हणाले होते की माझं सरकार येईल तेव्हा मी शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करीन. अरे सिंगल होतं तेही गेलं. 3000 रुपये. आणि सगळ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये प्रवास फुकट हे आम्ही परवा जाहीर केलंय. महिलांना महाराष्ट्रामध्ये प्रवास मोफत. तरुणांना नोकऱ्या देऊ. जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्याला महिन्याला 4000 रुपये मिळतील. पहा तुम्ही आमचा वचननामा पंचसूत्री जे आलेले आहे, प्रसिद्ध झालेली आहे. 4000 रुपये बेरोजगारांना मिळतील. पण आमची जबाबदारी आहे ते 4000पेक्षा आम्ही तुम्हाला 40,000ची नोकरी लावू. जोपर्यंत नाही तोपर्यंत घर चालवायला 4000 रुपये मिळतील. शेतकऱ्यांचं कर्ज 3 लाखापर्यंत माफ होईल. आणि उद्धव साहेबांनी करून दाखवलंय. 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकामध्ये उद्धव साहेबांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर 2 लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्ज माफ करून दाखवलं. आता 3 लाखापर्यंत करणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं मोफत उपचार आणि 25 लाखापर्यंत कुटुंबाचा आरोग्य विमा. 25 लाखापर्यंत. हे अशा प्रकारे एक सुंदर असं आपण एक नवीन सरकार जेव्हा आणणार आहोत आपलं, त्या सरकारसाठी केलेली पंचसूत्री आहे.
हे शिंदेला जमणार आहे? हे अजित पवारला जमणार आहे? हे तुमच्या या जुलाबरावला जमणार आहे? नाही जमणार. हे आप्पाला जमेल. तुमच्यातला माणूस आहे तो. फक्त तुम्ही ठरवायचं आहे लीड किती. त्याच्यावर ठरणार ते काय करणार ते. विजयी करायचं असेल तर जोरात दणक्यात करायचं. एकदम असं नाही, असा एकदम एक नंबर. तेव्हा ते आपण बघू सगळं. आता ते बघू. हे काय रस्ते आहेत तुमच्याकडले, मी बघितले मगाशी येताना. कसं होणार? किती पर्सेंटेज, किती टक्के खातात मला माहित नाही. अहो काहीतरी ठेवा डांबरासाठी, रस्त्यासाठी. हा जो उत्साह दिसतोय मला, हा 20 तारखेपर्यंत कायम ठेवा. विकले जाऊ नका. 500-500 रुपये, 1000-1000 रुपयांवरती स्वतःचं आयुष्य, आपल्या पुढल्या पिढ्या, आपलं भविष्य हे विकू नका. ही अत्यंत रात्र वैरायची आहे, लक्षात घ्या. रात्र वैर. तुमच्या पोरा बाळांना नशेच्या आहारी पाठवून जर कोणी या राज्यामध्ये राज्य करत असेल तर त्या राज्याचे दुश्मन आहेत, हे लक्षात घ्या. आपले मराठी माणसाचे, शेतकऱ्याचे दुश्मन आहेत, ते लक्षात घ्या. त्यांच्या आहारी जाऊ नका. त्यांना त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आणि या जिल्ह्याचं पालकत्व आपल्याला देवकर आप्पांकडे द्यायचं आहे. हम सब एक है. बरं का? हे सगळे तुतारी वाजवणारा माणूस, मशाल, हात, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. तुम्हाला मी गुलाबराव आप्पाचे, या देवकर आप्पाचे गंमत सांगतो. निष्ठेचं महत्व आमच्याकडे किती आहे. आम्ही देवकर आप्पांना त्या हॉटेलमध्ये आमची चर्चा सुरू असताना जागा वाटपाची, संजय सावंत देवकर आप्पाला घेऊन यायचे. आमचे बसायचे. मी एकच म्हणायचो बाहेरून, देवकर आप्पा निवडणूक तुम्ही लढा, पण जरा हातात मशाल घेतली तर बरं होईल. जागा आमची आहे, तुम्हाला मशालच घ्यावी लागेल. आता आमचे 3-3 वीर इकडे बसलेले आहेत. आम्ही काय मशाल सोडणार नाही. ही जागा शिवसेनेची आहे, शिवसेनाच लढणार. बिचारे देवकर आप्पा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या तिथे बाहेर गप्पा मारत बसायचे. मी बाहेर यायचो, काय निर्णय झाला का तुमचा? नाही, तसं कठीणच दिसतंय पवार साहेबांना सोडणं म्हटले. शेवटी संध्याकाळी 8 वाजता मी संजय सावंतांना म्हटलो, अरे संजय भाऊ, हा आपल्यासारखा निष्ठावान दिसतोय. आम्ही जसं बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ज्या निष्ठेंना आम्ही नाही सोडणार बाबा, तसं 24 तास आम्ही त्यांना एवढं टॉर्चर केलं. बघा मशाल घ्या हातामध्ये, जागा आमची आहे. नाही म्हटले. मी म्हटलं हा निष्ठावान माणूस आहे, हा लोकांबरोबर सुद्धा निष्ठेने राहील. हा आपल्या बरोबर निष्ठेने राहील. आता दुसरा कोणी असता दुसरा कोणी त्यांच्या जागी असता तर एवढी मोठी उमेदवारी मिळते महाविकास आघाडीची म्हणून पक्ष बदलला असता. पण त्यांनी पक्ष बदलला नाही. ते म्हटले मी आयुष्यभर पवार साहेबांबरोबर राहिलेलो आहे, मी पवार साहेबांना सोडणार नाही. त्यांनाही तुरुंगात जावं लागलं, मलाही तुरुंगात जावं लागलं. आम्ही काय पक्ष सोडला नाही, आम्ही काय घाबरलो नाही. आमच्या सगळे आरोप खोटे होते. तेव्हा आपल्याला सन्माननीय गुलाबरावजी देवकर आप्पांना फार मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे. आणि या जिल्ह्याला लागलेली घाण, ही कायमची नष्ट करायची आहे. परत ही घाण आपल्याला दिसता कामा नये. साफसफाई मोहीम हाती घ्यायची. 20 तारखेला एकदम साफ करून टाकायचं. पहिला क्रमांकावर ते आप्पा आहेत, बरोबर ना? हा, तुतारी वाजलीच पाहिजे.
तुतारी वाजल्यावर मशालीच्या प्रकाशामध्ये विजय मिरवणूक निघायला पाहिजे, अशा मशाली घेऊन मुंबईला. आणि आता जो तुम्ही मला मगाशी सांगितलं ते जे अकाउंटला 5-10 कोटी आले आहेत ना, त्याच्यामुळे पळून गेले, त्याचा हिशोब होईल. त्याचा हिशोब होईल. ईडी लागणार, सीबीआय सुद्धा लागणार. आणि मग तुम्ही कुठे पळून जाणार? गुवाहाटीला पण त्यांना कोणी घेणार नाही, तेव्हा ना सुरतला घेणार. बरं का? भूमिगत व्हावं लागेल, खाली आतमध्ये जमिनीत गाडून घ्यावं लागेल स्वतःला, किंवा टपरीवर कायमचं वेश पालटून बसावं लागेल, बाबा बनून बुवा बनून. नाहीतर मग आपल्या ठाण्याच्या आश्रमात जावं लागेल. असो, आपण हा उत्साह कायम ठेवा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच चित्र आहे. आपलं सरकार येत आहे तेव्हा घाबरू नका, कोणालाही घाबरू नका. गावामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत, आम्हालाही हात उचलता येतो. पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, पोलिसांना नम्र विनंती आहे. गावागावामध्ये या घटना घडत आहेत. पोलिसांना एवढंच सांगतोय मी, बाबांनो, तुम्ही कोणत्याही दबावाखाली येऊ नका. राज्य आपलं येत आहे, राज्य आमचं येत आहे, तुम्ही सुद्धा आमचेच आहात. आमच्या सगळ्या लोकांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय राऊत साहेब, आदरणीय सावंत साहेब, आदरणीय आप्पा साहेब, आदरणीय वाघ साहेब, आदरणीय नाना साहेब, सर्व सन्माननीय विचार मंचावरील मान्यवरांचं